2026 तुमचं आयुष्य आपोआप बदलणार नाही. तो बदल होईल तो एकाच कारणासाठी, जर तुम्ही बदललात तर. सगळं अचानक परफेक्ट होणार नाही. जर तुम्ही अजूनही पूर्वीसारखे राहिलात तर. तुमच्यात एक शांत स्पष्टता आली पाहिजे. तुम्हाला माहीत असायला पाहिजे की तुम्हाला काय पाहिजे आणि तितक्याच स्पष्टपणे तुम्हाला माहीत पाहिजे की तुम्हाला काय हवंय, काय करायचंय, काय सोडायचंय. ज्या गोष्टी तुम्हाला थकवत होत्या, जे पॅटर्न तुम्ही पुन्हा पुन्हा जगत होतात, ज्या परिस्थिती तुम्ही भीतीपोटी किंवा सवयीपोटी सहन करत होतात, त्या सगळ्या आता तुम्हाला सोडून द्यायचं. रागाने नाही तर ते स्पष्टतेने सोडून द्यायचं आणि स्पष्टताच तुमचं वर्तन बदलू शकते. 2026 मध्ये तुम्हाला परवानगीची गरज नाही. तुम्ही बाजूला उभं राहून इतरांना पुढे जाताना पाहणार नाही आणि स्वतःला म्हणणार नाही की माझी वेळ अजून आली नाही, मी अजून तयार नाही, माझ्याकडे अनुभव नाही, माझ्यात आत्मविश्वास नाही. हा सगळा संवाद तुम्ही आता ओलांडून पुढे आलात. बहुतेक लोकांना जाणवत नाही की आतून किती काम चालू आहे प्रत्येकाचं. ते क्षण जेव्हा तुम्ही प्रक्रिया न देता आतून संकल्प केलात, ती वेळ जिथे तुम्ही वेग कमी केलात जबरदस्तीनं स्वतःला पुढे ढकलण्याचा, त्या क्षणी कोणी तुम्हाला टाळ्या वाजवल्या नाहीत, पण तोच क्षण होता ज्यांनी तुम्हाला घडवलं, ज्यांनी तुम्हाला संकल्प दिला. म्हणून 2026 महत्वाचा आहे. वर्ष म्हणून नाही तर तुम्ही शेवटी त्याच्याशी अलाइन झालात. जर तुम्ही हा विचार फक्त न ऐकता जगायला सुरुवात केली तर हळूहळू तुमचं मन सुद्धा या गोष्टीवर विश्वास ठेवायला चालू करेल. तुमची नर्वस सिस्टम शांत होईल, निर्णय स्वच्छ होतील आणि तुमचं आयुष्य तुम्हाला उत्तर द्यायला चालू करेल. 2026 चमत्काराचं वर्ष नाही तर हा तुमच्या रिस्पॉन्सचं वर्ष आहे. तुम्ही जसं त्याला द्याल तसं तुम्हाला मिळेल. त्यामुळं आणि मला असं वाटतंय की तुम्ही रिस्पॉन्स द्यायला तयार आहात. तुमच्याशी बोलून छान वाटलं. धन्यवाद.